हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण पुरुषोत्तम योग 15वा अध्याय तो पाहिला आणि त्या पुरुषोत्तमाला जे जाणतात ते त्यालाच प्राप्त होतात हे आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं. आज आपण 16व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. पुरुषोत्तम योगानंतर आलेला भाग आहे दैवासुर संपद विभाग योग, म्हणजे दैवी आणि आसुरी संपत्तीचं विवेचन करणारा हा अध्याय आहे. याची भूमिका काय, हा अध्याय इथे येण्याचं कारण काय, तर आत्तापर्यंत काय झालं आहे, 7व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला तत्त्वज्ञान होऊन तत्त्वज्ञान देऊन त्याच्या मोहाचा निराश होण्यासाठी वेगवेगळे योग सांगितले. हे केलं म्हणजे तुझा मोह जाईल, ते केलं म्हणजे तुझा मोह जाईल, ह्याचा विचार कर, त्याचा विचार कर, हा विवेक आहे, हे ज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान आहे, हे विज्ञान आहे, असं सगळं सांगितलं. आणि हे सांगत असताना अधूनमधून त्या विषयाच्या अनुषंगाने कुठे एखादा दैवी गुण, कुठे एखादा आसुरी गुण असं पण सांगितलं. पण भगवंतांना हे अर्जुनाच्या दृष्टोत्पत्तीस आणून द्यायचं आहे की या जगामध्ये अशा प्रकारचे दैवी आणि आसुरी असे गुण असतात आणि त्या गुणांच्या आश्रयाने माणसाची कर्म घडत असतात. आणि हे सांगण्याची आत्तापर्यंत भगवंताला संधीच मिळाली नाही, कारण अर्जुनाचा मोह निराश होणं महत्त्वाचं होतं. आणि 15व्या अध्यायापर्यंत येता येता हळूहळू अर्जुनाचे प्रश्न कमी कमी होत गेले, म्हणजे त्याच्या मनातला मोह हळूहळू निराश होत आहे हे पाहिल्यानंतर मग आता 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी मुद्दाम दैवी आणि आसुरी संपत्तीचं वर्णन करण्याची संधी घेतली. अर्जुनाला प्रश्न विचारायचं काही सुचलं नाही आणि भगवंतांनीच मग या अध्यायाची सुरुवात केली. अर्जुनाला बोलायची संधी देण्याच्या आधी त्यांनी सुरुवात केली. पहिल्या 1 ते 6 श्लोकांमध्ये दैवी आणि आसुरी संपत्तीचे जे गुण आहेत ते फक्त सांगितलेत. हे दैवी गुण, हे आसुरी गुण, असं त्याची एक यादी या श्लोकांमध्ये दिलेली आहे. आज अध्याय 16वा आणि श्लोक 1 ते 6 आपण बघणार आहोत. सुरुवात करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. आता ही यादी सुरू झाली. सुरुवात पहिल्या श्लोकापासूनच दैवी जे गुण आहेत त्या गुणांची यादी सांगायला सुरुवात झाली. अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. पहिला श्लोक, त्याच्यामध्ये अभय पहिलाच गुण सांगितला. अभय म्हणजे निर्भय होणे, भयाचा अभाव असणे. माणसाला 3 भय आहेत, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. त्या सगळ्या भयांमुळे तो हे करू की नको, ते करू की नको असं सारखा मोहात अडकत असतो. तर माणसानी दैवी संपत्तीचं मुकुटमणी जो आहे तो आहे अभय. तर अभय प्राप्त झालं पाहिजे. एक आपल्या भर्तृहरीनी वैराग्य शतकामध्ये एक श्लोक लिहिलेला आहे. भोगे रोग भयम. भोग अति झाले की काही ना काही रोग निर्माण होतो. उदाहरणार्थ, एखादा पदार्थ आवडला, पोट भरलेलं आहे, तुडुंब भरलेलं आहे,
तरीही आम्ही तो खाल्ला, तिथे रोग निर्माण होणार. भोगे रोग भयम कुले च्युती भयम, म्हणजे कुळामध्ये कुळ खालच्या स्तरावर जाणं किंवा एखाद्याच्या वागण्यामुळे त्याच्यामध्ये कमीपणा येणं याची भीती असते. वित्ते नृपालाद भयम, संपत्ती वाढली की राजाकडून त्याच्यावर टॅक्स बसतो, कर वसूल केला जातो, म्हणजे तुमची संपत्ती राजा घेऊन जातो. माने दैन्य भयम, सन्मान असेल तर दैन्य येण्याची भीती असते. बले रिपू भयम, बलवान असाल तुम्हाला शत्रूपासून भय असतं. रूपे जराया भयम, रूप सुंदर असेल तर त्याला वार्धक्याची भीती असते, म्हातार झालं की तुमचं रूप सगळं निघून जातं. शास्त्रे वाद भयम, शास्त्रांचा चर्चा चालू असेल तर तिथे वाद निर्माण होण्याचं भय असतं. गुणे खल भयम, गुणी लोकांना दुष्टांचं भय असतं. काये कृतांतात भयम, देहाला कृतांत काळाचं भय असतं, काळ कधी घेऊन जाईल ते माहीत नाही. सर्वम वस्तुम भयावहम भुवी, या पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तू भयावह आहेत. नृणाम वैराग्यम एव अभयम, माणसांसाठी केवळ वैराग्य हेच अभय आहे. वैराग्याला कशाचंच भय नाही, म्हणून माणसांनी वैराग्य सेवित झालं पाहिजे. वैराग्य म्हणजे काय तर काय म्हणायचं त्याला, विगतः रागः, ज्याच्यामध्ये आसक्ती नाही ते वैराग्य. आसक्ती आली की सगळी भय येणार, आसक्ती निघून गेली की भय सगळं निघून जाणार. म्हणून अभय पहिला गुण. सत्व संशुद्धी दुसरा गुण. अंतःकरणाची संपूर्ण शुद्धता, त्याला म्हणतात सत्व संशुद्धी. तिसरं ज्ञान, ज्ञानयोग व्यवस्थिती, म्हणजे परमतत्वाचा बोध करण्यासाठी योगामध्ये स्थिर होण्याची, म्हणजेच समबुद्धीने व्यवहार करण्याची क्षमता, त्याला म्हणायचं ज्ञानयोग व्यवस्थिती. दानम, सत्पात्री सद्देशी सदकाली सदपरिस्थितीमध्ये आपल्या मालकीची वस्तू दुसऱ्यांना देणे आणि त्याच्यावरचा मालकी हक्क पूर्णपणे सोडणे याला दान म्हणतात. तर हा सुद्धा दैवी गुण आहे. दमहा म्हणजे इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवणे. यज्ञ, वर्णाश्रम परिस्थितीनुसार ज्यावेळी जे कर्तव्य प्राप्त होईल ते निस्वार्थपणाने भगवंतासाठी करणे त्याला यज्ञ म्हणतात. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि आता शेवटची ओळ महत्वाची. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आता भोजन, भोजनासारखी साधी गोष्ट आहे ते यज्ञकर्म आहे. तुमचा प्रत्येक घास जठराग्नीमध्ये हवी म्हणून जायला पाहिजे, तो भगवंतासाठी आहे. इदम न मम, या भावनेनी जर आम्ही भोजन केलं तर तो यज्ञ आहे. या भावनेनी आम्ही सगळी कर्तव्य कर्म केली तर तो यज्ञ आहे. आणि म्हणून यज्ञ हा दैवी गुण आहे. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय. लिहिलेची लिहावे, वाचिलेची वाचावे. जे काम आम्ही शिकलो ते पुन्हा पुन्हा करणं, त्याला आवृत्ती टाकणं. परमेश्वराचं नाम संकीर्तन सातत्याने करणं हा स्वाध्याय. तप म्हणजे जे आम्हाला प्राप्त करायचं आहे
जे आमचं प्राप्तव्य आहे, भगवंताला प्राप्त करायचं आहे, त्याच्यासाठी साधना करत असताना येणाऱ्या संकटांना हसतमुख तोंड देणं, हसतमुखाने सामोरं जाणं, याला तप म्हणतात. आर्जवम म्हणजे रुजुता, सरळता, सरळपणा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही वाकडेपणा नसणे, त्याला म्हणतात आर्जव. त्याच्यानंतर दुसरा श्लोक, अहिंसा सत्यमक्रोधः त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम ह्रीरचापलम. अभय, सत्वसंशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम, दमश्च, यज्ञश्च, स्वाध्याय, तप, आर्जवम, हे 9 गुण पहिल्या श्लोकात सांगितले. आता दुसऱ्या श्लोकात, अहिंसा, काया वाचा मन, शरीरानी, वाणीनी आणि मनानी सुद्धा हिंसा न करणे. पण हिंसा म्हणजे काय, तर इतरांना त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट न करणे, त्याला अहिंसा म्हणतात. मग मनात पण हिंसा नको, वाणीत पण नको आणि शरीरानी पण नको. आता मन आणि वाणीचं समजू शकतं, ते तर व्यक्त होतं, पण मनामध्ये अहिंसा म्हणजे काय, तर मनामध्ये सुद्धा इतरांविषयी वाईट विचार न येणं, ती मानसिक अहिंसा आहे आणि ती अपेक्षित आहे आणि म्हणून तो दैवी गुण आहे. सत्यम, सत्यवचन, अक्रोधः, क्रोध न करणे. आता क्रोध न करणे म्हणजे काय, राग तर येतोच, परंतु त्या रागामध्ये दुसऱ्याचं अहित होण्याची भावना नसणे, तो अक्रोध. क्षोभ होणं साहजिक आहे, कुणाचाही क्षोभ होऊ शकतो, पण क्षोभाचं रूपांतर क्रोधात केव्हा होतं, जेव्हा तो क्षोभ दुसऱ्याचं अहित करणारा असतो, तेव्हा तो क्रोध होतो. आणि अक्रोध हा दैवी गुण आहे. त्याग म्हणजे आपली आसक्ती सोडणे, त्याला म्हणायचं त्याग. शांती, शांतता. अपैशुनम म्हणजे पशुत्वासारखं न वागणे, म्हणजे क्रूरतेने न वागणे. दया, दया. भूतेषु अलोलुप्त्वम, भूतमात्रांमध्ये आसक्त न होणे. इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाला असतानाही विषयासक्ती न होणे, अलोलुप्त्वम, त्याच्यामध्ये आसक्त न होणे, विषयांमध्ये आसक्त न होणे. मार्दवम म्हणजे मृदुता. ह्री म्हणजे लज्जा. शास्त्रविरुद्ध कर्म करताना माणसाला लाज वाटली पाहिजे, त्याला ह्री म्हणतात. अचापलम म्हणजे चंचल नसणे, उतावीळ नसणे, धैर्यपूर्वक काम करता आलं पाहिजे. अनेकांना ते काम पूर्ण होईपर्यंतही धीर नसतो, कधी होईल कधी होईल कधी होईल, ही चंचलता जर राहिली तर मग कोणतंच काम पूर्ण होत नाही. पण धैर्यपूर्वक एखादं काम पूर्ण करणं, त्याला म्हणतात अचापलम. आता तिसरा श्लोक, तेजहा. तेज म्हणजे काय, दुर्गुण दुराचारांचा त्याग करून सद्गुणांमध्ये रमणे म्हणजे तेज. तर हा दैवी गुण आहे. क्षमा, इतरांना अपराध्याला सुद्धा त्याचा अपराध क्षमा करणे, याला म्हणतात क्षमा. धृती म्हणजे धैर्य. शौचम म्हणजे शुचिता. ही पुन्हा मानसिक, शारीरिक आणि वाचिक अशी तिन्ही प्रकारची शुचिता, म्हणजे काय म्हणायचं त्याला, शुची होणे म्हणजे स्वच्छ होणे. अंतर्बाह्य शौच अपेक्षित आहे. शरीर, वाणी आणि बरं नुसतं शरीर वाणी म्हणून नाही, कौटुंबिक शुचिता, आर्थिक शुचिता सुद्धा इथे अपेक्षित आहे. अद्रोह, द्रोह न करणे म्हणजे काय, विनाकारण अनिष्ट करणाऱ्याविषयी सुद्धा
त्याचा बदला घेण्याची क्षमता, त्याचा बदला घेण्याची इच्छा आमच्यामध्ये निर्माण न होणे त्याला म्हणतात अद्रोह. न अतिमानिता, मी मोठा, माझं 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 असं जे असतं त्याला म्हणतात अतिमानिता. तर अशी अतिमानिता नसणे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर श्लोक 4. तीन श्लोकांपर्यंत दैवी संपत्ती सांगितलेली आहे. आता या 4थ्या श्लोकामध्ये दंभहा, दर्पहा, अभिमानश्च, क्रोधहा, पारुष्यम एवच, अज्ञानम च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. 3 श्लोकांमध्ये दैवी संपत्ती सांगितली आहे आणि 4थ्या श्लोकामध्ये आसुरी संपत्ती सांगितलेली आहे. हे पार्था, दंभहा म्हणजे मान, मोठेपणा, आपली पात्रता नसताना सुद्धा आपल्याला मान द्यावा अशी इच्छा त्याला म्हणतात दंभ. दर्प म्हणजे गर्व, घमेंड, मग ती धनाचा दर्प असेल, संपत्तीचा असेल, वैभवाचा असेल, यशाचा असेल, संप्रदायाचा असेल, प्रतिष्ठेचा असेल, कशाचाही गर्व माणसाला होतो त्याला म्हणायचं दर्प. अभिमान म्हणजे मी मोठा, मी काहीतरी आहे असा अहंकार निर्माण होणे त्याला म्हणतात अभिमान. क्रोध हा मी आत्ता बोलल्याप्रमाणे दुसऱ्याचं अनिष्ट होण्याच्या दृष्टीने झालेला उद्रेक त्याला म्हणतात क्रोध. पारुष्यम म्हणजे कठोरता, वाणीमध्ये कठोरता, वागण्यामध्ये कठोरता, कुठे मृदुता नाहीच, तर ही आसुरी संपत्ती आहे. अज्ञानम म्हणजे ज्ञान नसणे. च अभिजातस्य हे गुण घेऊन जो जन्मतो त्याच्या बाबतीमध्ये संपदम आसुरीम ही आसुरी संपत्ती आहे. मग आता दोन्ही सांगितलं. 3 श्लोकांमध्ये दैवी संपत्ती सांगितली, 4थ्या श्लोकामध्ये आसुरी संपत्ती सांगितली. आता 5व्या श्लोकामध्ये दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता. अर्जुना, दैवी संपत्ती ही मोक्षाला कारण होते आणि आसुरी निबंधाय मता, आसुरी संपत्ती ही बंधनाला कारण होते. बघा, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञान हे 6 आसुरी संपत्तीचे गुण माणसाला बंधनाला कारणीभूत होतातच की, आपल्याला माहितीच आहे हे. म्हणून दैवी संपत विमोक्षाय, दैवी संपत्ती ही मोक्ष प्राप्त करून देणारी आहे. आणि निबंधाय आसुरी मता, आसुरी संपत्ती ही बंधनाला कारण होते. माशुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. माशुचहा फार काही दुःख करण्यासारखी गोष्ट नाही, कारण हे अर्जुना संपदम दैवीम अभिजातः असी, तू दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आलेला आहेस. म्हणजे दैवी संपत्तीचे जे अभयम, सत्वसंशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती वगैरे हे जे गुण आहेत ते तुझ्यामध्ये ऑलरेडी आहेतच. त्याच्यामुळे तुला दुःख करण्याची काही गरज नाही. 6वा श्लोक आता. द्वौ भूतसर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एवच. या जगामध्ये 2 प्रकारचे प्राणी मात्र राहतात. एक दैवी प्राणी आणि दुसरे आसुरी प्राणी. दैव आसुर एवच. दैवो विस्तरशः प्रोक्तः, तुला मी दैवी संपत्तीबद्दल सविस्तर सांगितलं. आसुरम पार्थ मे शृणु. आता आसुरी संपत्तीबद्दल मी तुला सांगतो, ते तू ऐक. असं म्हणून इथे या श्लोकावर आपण थांबणार आहोत. आज आपण 1 ते 6 श्लोक पाहिले आहेत, ते आपण आता म्हणणार आहोत आणि आज इथे थांबणार आहोत. बाकी भाग आपण उद्या बघूया. 1 ते 6 श्लोक म्हणायचेत आपल्याला.
ओम श्री परमात्मने नमः। अथ षोडशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः। अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः। दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। अहिंसा सत्यमक्रोधः। अहिंसा सत्यमक्रोधः त्यागः शान्तिरपैशुनम्। त्यागः शान्तिरपैशुनम्। दयाभूतेष्वलोलुप्त्वम्। दयाभूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवं ह्रीरचापलम्। मार्दवं ह्रीरचापलम्। तेजक्षमा धृतिः शौचम्। तेजक्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता। अद्रोहो नातिमानिता। भवन्ति सम्पदं दैवीम्। भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत। अभिजातस्य भारत। दम्भो दर्पोऽभिमानश्च। दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च। क्रोधः पारुष्यमेव च। अज्ञानञ्चाभिजातस्य। अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थसम्पदमासुरीम्। पार्थसम्पदमासुरीम्। दैवी सम्पद्विमोक्षाय। दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरीमता। निबन्धायासुरीमता। मा शुचः सम्पदं दैवीम्। मा शुचः सम्पदं दैवीम् अभिजातोऽसि पाण्डव। अभिजातोऽसि पाण्डव। द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन्। द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च। दैव आसुर एव च। दैवो विस्तर्षः प्रोक्तः। दैवो विस्तर्षः प्रोक्तः आसुरं पार्थ मे शृणु। आसुरं पार्थ मे शृणु। हरिः ओम। आज इथे थांबू. बाकी भाग आपण उद्या बघूया.